नायलॉन मांजा गळ्यात अडकवून गंभीर जखमी. दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा गळ्यात अडकवून दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 14 जानेवारी रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील वहाळा येथील अंदाजे 35 वर्षीय युवक श्यामसुंदर फाळके कामानिमित्त खामगावकडे जात असताना खामगाव नजीक असलेल्या टेंभुर्णा फाट्यावर ही घटना घडली आहे. पतंग उडवण्याची वापर करण्यात येत असलेला नायलॉन मांजा दुचाकी चालक श्यामसुंदर फाळके यांच्या मानेला व हाताला अडकून गुंडाळला गेला. परिणामी दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्यामुळे खामगाव येथील खासगी रुग्णालयात फाळके यांना भरती करण्यात आलं असून उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तिळ संक्रांत कालावधीत शहर तसेच ग्रामीण भागात पतंग महोत्सव साजरा करण्यात येतो. अलीकडच्या कालावधीत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यात मोठ्या प्रमाणात होत असतो. नायलॉन मांजामुळे जीवावर बेतणाऱ्या गंभीर घटना, जखमी झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नायलॉन मांजाचा वापर करणे तसेच विक्री करणे यावर कायदेशीर बंदी असताना सुद्धा वापर व विक्री होत असल्याने संबंधित विभागाचा दुर्लक्षितपणा असल्याचा आरोप नागरिकांच्याकडनं करण्यात येतोय. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.